मी तुझी बदली करीन, सस्पेंड करीन तुला. मी लोकनेता आहे. अरे जा, काय करायचं ते करा. वाटेल ते निर्णय घ्या ना. देश काय तुमच्या बापाच्या मालकीचा नाही. मी तुला. अहो साहेब, हा तुमचा कबुली जबाब. माझी जर का बदली झाली किंवा मी सस्पेंड झालो तर हे तुमच्या मतदारसंघात बोंबलेलंच, पण विधानसभेत सुद्धा बोंबलेले लक्षात ठेवा. अजय, ए अजय, तुझं माझ्यावर प्रेम आहे? तुला शंका येण्याचं कारण? आपलं लग्न व्हावं असं तुला वाटतं? डेफिनेटली. मग तू माझ्या आबांशी वैर का मांडलायस? तुझ्या अशा वागण्यानं माझे आबा लग्नाला संमती देतील असं वाटतं तुला? राधा, हा त्यांचा प्रश्न आहे. अजय, राधा, ज्याच्या पोटी तू जन्म घेतलास ना, तो माणूस अजून तुला नीट कळला नाहीये. म्हणजे? तू समजतेस तसं तुझे वडील नाहीये. कशावरून? तुला खात्री करून घ्यायची? हो. मी काय सांगेन ते करायची तयारी आहे? आहे. चल, नवी नवरी बन आणि तूच तुझ्या वडिलांची परीक्षा घे. चल इकडे. माझं काम करतो का? एक काम करतो माझं. अरे सरकारनं माझी पोरगी पळवली. अरे सरकारनं माझी पोरगी पळवली. जा जा जाऊन ये. साहेबांना सांगा, सरकारनं माझी पोरगी पळवली. 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 सरकारनं माझी. ड्रायव्हर, ड्रायव्हर उचला, उचला लवकर. अरे बाबा, जीवाला काय एवढा कंटाळला? काय सांगू साहेब, माझी पोटची पोरगी पळवून नेली. माझ्या आंधळ्याची काठी गेली साहेब. कोण होता तो नराधम? आमच्या गावचाच. नका नका, अहो तिचं नाव सांगितलं तर माझा खून करेल साहेब. घाबरू नकोस, मी असताना तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. कोण आहे त्याचं नाव सांग. आमच्या गावचं पुढारी. सरकार म्हणतात तेच नाही. लय जुलूम केला साहेब. आता नाही सोसवत साहेब, आता नाही सोसवत. ठीक आहे ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. आता कशाला उद्याची बात. गजरा, ए गजरा, तुझा देवावर विश्वास आहे? होय, आणि तुमच्यासारख्या देव माणसावर पण. एक गोष्ट विचारू का? विचारा की. हा, मला असं म्हणायचं होतं की यंदा पाऊस फार कमी पडला नाही? हा, होय होय होय, हेच विचारायचं होतं. होय, नाही, मला दुसरंच विचारायचं होतं. पण काय? अहो विचारा की लवकर. हो ना, नाहीतर कोणतरी येऊन टपकायचं. गजरा, काय? काही नाही, आज हवा काही बरी दिसत नाही. गणपत. हो, आई आली. तरीच म्हटलं वातावरण तप्त कसं झालं. आलो आलो. आय एम सॉरी, मला यायला उशीर झाला. अगं पण त्यात एवढं रागवायला काय झालं? तुझं हे वागणं मला मुळीच पसंत नाही. अर्धा तास झाला मी इथं उभी आहे. कधी वेळेवर आलायस तू? अगं कमिशनर बरोबर मीटिंग होती. त्या मीटिंगचं लक्षात राहतं आणि माझ्या भेटीचं नाही. असं नाही, एवढं नाही रागवायचं, एवढं नाही. आहे, चल जा, नको सिनेमात हिरो सारखी हिरोगिरी करूस. अगं बाबा, हे घ्या, तुमचं कर्ज मंजूर झालं. लय उपकार झालं माझ्यावर. टोकन नंबर 14. तुम्ही आता बाहेरून जा. बर, तुम्हाला तिथे पैसे मिळतील. टोकन नंबर 10. ए फुगडीच्या इकडे उभा राहा.
जा. हे गे. ए, कुठे चालला सरळ आणि इकडे. जरा सांभाळून जा. चल जा बस. हे थेड्या कुठं चाललास? हे आजोबा नीट उभा राहा की. काय आणलं दाखव. दाखव. त्याला दोन पडलं. आमची मजा झाली. चल जा पट. काय झालं बाबा? सरकारच्या गुंडांनी आमचं समजा पैसे पळवलं. का? सरकारनं आम्हाला कर्ज मंजूर केलं म्हणून तेच 50% द्यायला पाहिजे. बर. म्हणजे हप्ता भरायचा आम्ही, व्याज भरायचं आम्ही, आणि 50% पैसे त्यांना द्यायचे. यो कुठच्या घरचा कायदा? बाबा तुम्ही एक काम कराल, गावच्या पोलीस स्टेशनला जाऊन गणपत हवालदारला सांगा मी बोलिवलंय म्हणून, होय. आणि संगत 2 हवालदार घेऊन ये. मी बघतो काय करायचं ते. जावा जावा तुम्ही. ये तुमच्या तर आता देते पैसे इकडे. चल रे चाल बाजूला हो. चल पाहिजे घ्या पैशांचा. ये किशा उगा आमच्या मध्ये पडू नकोस बघ. सरकारचा हुकुम आहे आम्हाला तसा. सरकारचा हुकुम आहे काय? वाईट तंबाखू खातो आणि मग बोले सरकारच्या हुकुमाबद्दल. काय ते? चुन्याची डबी. थांब रे थांब. पळतो रे पळतो कुठे? थांबा रे तुमच्या गणपत. हे बघ हे पैसे लोकांचं लुटत होता, हा त्याचा पुरावा, आणि या मामाचा पैसा परत देऊन टाक. हा? मी येतोच. मला आपण निरोप पाठवला होता सूर्याजीराव. ज्या गावात राहायचं त्या गावातले रीतिरिवाज पाळावे लागतात. आम्हाला सूर्याजी नाही सरकार म्हणतात. मला फक्त पोलीस खात्याचे रिवाज ठाऊक आहेत. काम काय ते बोला. बँकेच्या प्रकरणातली माणसं तुम्ही सोडणार हाय की नाही बोला. ती माझी माणसं आहे ते विसरू नका. म्हणजे मुडद्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचे तुम्ही साथीदार आहात असं सांगा. तुम्ही उघड उघड वैर आमच्याशी का मांडलाय? वैर मी नाही पत्करलं सूर्याजीराव. पोलिसांचं वैर फक्त समाजकंटकांशी असतं. इन्स्पेक्टर जास्त खोलात शिरू नका. सूर्याजीराव खोलात शिरल्याशिवाय तळातले गुन्हेगार सापडत नाहीत. सूर्याला पकडायला चाललात. लक्षात ठेवा त्यात तुम्ही स्वतः जळून जाल. लोकांना जाळणाऱ्या सूर्याला सुद्धा कधी कधी खग्रास ग्रहण लागतं हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं हे आव्हान आम्ही स्वीकारलंय. आता फक्त ते तुम्ही पेलून दाखवा म्हणजे झालं. सूर्याजीराव काळाचं गणित कुणालाही कळत नाही. उद्या कसा उगवणार आहे हे काळ ठरवेल, तुम्ही नाही. आपण मी भाऊसाहेब कल्याणकर. बाहेर ती लाल दिव्याची गाडी दिसते ना, ती माझी आयडेंटिटी. बसा बसा ना. चारे साहेबांसाठी एक थंडा घेऊन ये. नो फॉर्मॅलिटीज. बँकेच्या प्रकरणात पकडलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना प्रथम सोडा. सोडा आणतो ना. शट अप. काय म्हणालात आपण? आधी बँकेच्या प्रकरणातील आमच्या लोकांना सोडा. अहो आपण जबाबदार व्यक्ती आहोत. कायदा म्हणून कसं चालेल? कायदा मला शिकवू नका. मी LLB वकील आहे. वकिली चालली नाही म्हणून मिनिस्टर झालात का? शट अप. पायरी सोडून वागू नका. साहेब नीट विचार करून बोला. अहो तुम्ही माझ्या पोलीस स्टेशन मध्ये आहात आणि मलाच पायरी दाखवता. फालतू रुबाब दाखवू नका. तुमच्यासारखे खूप कुत्री माझ्या पुढे गोंडागोळतात. होय साहेब, आम्ही कुत्रीच आहोत, पण आम्ही इमानी कुत्री आहोत. आणि मी तर पोलीस डॉग आहे. तेव्हा नीट विचार करून बोला. तू पोलीस डॉगस नाही तर ढाण्या वाघस. मला काय करायचंय?
मी सांगतो ते करणार की नाही बोल. सॉरी साहेब, मी काहीही करू शकत नाही. म्हणजे तू मला चालता हो म्हणून सांगतोस? हम्म. हा, पोलीस स्टेशन तुझ्या बापाचं आहे. साहेब, माझा अंत पाहू नका. अरे 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 काय र बिचाऱ्याची हालत झाली. कुठल्या नीच माणसाचं काम र बाबा. तुला सांगतो खरंच नशीबवान तू म्हणून आता पतूर जित्ता आहे नाही. अरे 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 हे बघ, घाबरू नको. तुझं जे काय करायचं ते समजा आम्ही करतो. मला सांग बाबा, कुणी र कुणी केलं कुणी? काय रे, या गर्दीत आहे का तो माणूस? काय या गर्दीत आहे? कोण आहे र? कुणी केलं? हा? साहेब, मला वाटतं जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायला पाहिजे हॉस्पिटलात. औषध ना का खोळा तुम्ही? तिथं नाही स्टोर मारायचा विचारा. आमच्या डॉक्टरकडे जाऊ. चला राव, चला रे. चला. कमल, अरे बघत काय उभं राहिलाय सा? याला काय हित खपवायचं का? इलाज करा. चला चला चला. किती दिवस लागतील बरं व्हायला? हे बघा साहेब, आता पाय गेला म्हणजे 5-6 महिने सहज लागतील. 5-6 महिने? हो. अरे काय काम करता का मस्करी करता? असं नाही चालणार. हे बघा, पेशंट उद्याच्या उद्या गेला पाहिजे. खरला लागलं तर आणखी माग. पण पेशंट उद्याची सकाळ बघता कामा नये.